माता की क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जन्मभूमीत जल्लोष, बहेगावाला 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीत स्मारक व पुतळा बनवण्यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार व गणेश शेवाळे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. बहेगावामध्ये याबद्दल पेढे साखर वाटून फटाके लावून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावी त्यांच्या नामफलकाला हारतुरे घालून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 5 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याबद्दल बहेगावामध्ये साखर वाटप करण्यात आली, तर या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष गणेश शेवाळे, उपाध्यक्ष शहाजी पाटील, वाळवा गावचे धनाजी सापकर, समाजसेवक विनोद बल्लाळ, बहेगावातील ग्रामस्थ नामदेव कारंडे, हौशीराव शेवाळे, विलास पाटील, मदन पाटील, लवाजीराव मुसळे, देशमुख केशव मुसळे, सुरेश भोसले, जयदीप थोरात, हनुमान नावडकर, अशोक सलगर, हसन मुल्ला, प्रमोद सुतार, तुकाराम कारंडे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मघरातील लालासो मुसळे देशमुख, सत्यशोधक शिवव्याख्याते प्रतीक पाटील, बहेगावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी गणेश शेवाळे यांनी सर्वांचे आभार मानले. 5 कोटी निधी मंजूर झाल्याबद्दल लवकरच बहेगावामध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गणेश शेवाळे यांनी सांगितली. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा.